अजितदादांचा अपघात नव्हता, हा घातपात होता आणि अखेर मास्टरमाइंड पकडलाय. अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य उघडकीस. आता सगळंच भांडं फुटलं. तब्बल 1 महिन्यानंतर या अपघाताविषयी एक असा नवीन व्हिडिओ समोर आला ज्याने या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आला. आता मास्टरमाइंडचा खात्मा झाला. होय, दादांचा अपघात 28 जानेवारीला झाला होता. अचानक झालेल्या या घटनेनं महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण आज अचानक हा नवीन व्हिडिओ समोर आल्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण या व्हिडिओमध्ये जे दिसलं आहे ते पाहून महाराष्ट्रात खळबळ उडाली. हा व्हिडिओ स्वतः अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी दाखवलाय, ज्यामुळे आता हा व्हिडिओ खोटा आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. स्वतःच्या वडिलांसाठी मुलाने काम केलंय की ज्यामुळे आता वडिलांना न्याय मिळाला. कालपर्यंत बातम्यांमध्ये जी माहिती पसरवली जात होती ती आता सगळी माहिती खोटी ठरली. 2 दिवसांपूर्वीच या विमान अपघाताचा अहवाल आला होता, एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये 5 महत्त्वाच्या गोष्टी या विमान अपघाताविषयी आल्या होत्या, ज्या देखील टीव्हीवर कधीच दाखवल्या नाहीत. या रिपोर्टमध्ये अपघाताची जागाच बदलली होती. जिथे विमान पडलं ते तिथे पडलं नव्हतं, विमान दुसरीकडे पडलं होतं. एवढंच नाही तर जो पायलट होता त्या पायलटच्या संदर्भात देखील एक अशी माहिती या रिपोर्टमध्ये उघड झाली होती की जी याआधी कोणालाच माहिती नव्हती. हे विमान मुंबईतून ज्यावेळेस निघालं होतं तो जो टाईम सांगितला होता तो टाईम देखील भलताच निघाला आणि ज्यावेळेस विमान आपटलं तोही टाईम भलताच होता. खरं तर या रिपोर्टमुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालीच होती. पण तेवढ्यात जय पवारांनी एक असा व्हिडिओ दाखवला आणि या व्हिडिओतून सगळं सत्यच बाहेर आलं. अखेर आता दादांना न्याय मिळाला अशी चर्चा आता सुरू झालीय. काही दिवसांपूर्वी काही अफवा पसरवल्या जात होत्या, त्याचं खरं कारण आता उघड झालंय. कारण अफवा दाखवून लोकांना भ्रमित केलं जात होतं. त्या अफवा म्हणजे दादा बचावले आहेत, दादा पुन्हा येणार अशा सगळ्या वावड्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवल्या जात होत्या. कारण काय तर सत्य माहितीपासून दुर्लक्ष व्हावं. कारण मास्टरमाइंड याच्यामधला जो होता तो मास्टरमाइंड खूप पॉवरफुल होता असं बोललं जाऊ लागलं आहे. या मास्टरमाइंडला आता संपवलं आहे आणि याला कारण ठरले आहेत ते जय पवार. जय पवार हे फारसे बोलत नाहीत, संयमी आहेत, पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी तो व्हिडिओ पाताल शोधून काढला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक अभिमानाची बाब आता दिसायला लागली. हा व्हिडिओ आता CID साठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरलाय आणि ज्यामुळे मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळणार. ज्यातून एक असं वजनदार नाव समोर आलंय की ते नाव याआधी कधीच समोर आलं नव्हतं. एक असं नाव की ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. एक माणूस जो दादांच्या अगदी जवळ होता असं बोललं जाऊ लागलं. त्याच माणसाने असं कसं केलं असेल अशी ही शंका आता लोकांना येऊ लागलीय. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला, जेव्हा हे नाव समोर आलं, तेव्हा जे कार्यकर्ते दादांच्या जाण्याने रडत होते त्यांच्या डोळ्यात आता प्रचंड राग दिसू लागलाय. बदल्याची भावना तयार झाली. कालपर्यंत टीव्हीवर, सोशल मीडियावर दादा जिवंत आहेत, दादा परत येणार अशा अफवा पसरत होत्या. पण अचानक एक रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये 5 गोष्टी समोर आल्या ज्याने या अपघाताचं सगळं चित्र बदलून टाकलं होतं. खरं तर या रिपोर्टमुळे जनतेमध्ये खळबळ उडालीच होती, पण तेवढ्यात या व्हिडिओने आणखीनच खळबळ उडवलीय. गेल्या 48 तासात या अपघाताविषयी अशा गोष्टी उघड झाल्या ज्या गेल्या 30 दिवसात उघड झाल्या नव्हत्या. या अपघाताचं खरं चित्र पहिल्यांदा स्पष्ट झालंय. मग काय उघड झालंय त्या अपघाताविषयी? कोण आहे तो मास्टरमाइंड? त्या व्हिडिओमध्ये कोण दिसला आहे की ज्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण झालंय? कोणतं असं मोठं नाव समोर आलं की जे दाबून टाकलं गेलं होतं? का लोकांना भ्रमित करण्यात आलं होतं? या रिपोर्टमध्ये कोणत्या 5 गोष्टी उघड झाल्या? खरंच हे विमान कुठे आपटलं होतं? विमान नेमकं बारामतीत आपटलं नाही तर कुठे आपटलं? विमानाचा टाईम कसा काय बदलला? जनतेपासून या गोष्टी का लपवल्या गेल्या आणि आज त्या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव समोर आलं? सगळी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. 28 जानेवारी. संपूर्ण महाराष्ट्र हा दिवस कधीच विसरू शकत नाही, ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान अपघातात अंत झाला. आता हा अपघात झाल्याच शंका निर्माण झाल्या होत्या. काही लोक म्हणायचे हा अपघात आहे, तर काही लोक म्हणायचे हा घातपात आहे. पण तब्बल 1 महिन्यानंतर या अपघाताचं कारण तिसरंच निघालं आहे, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. पहा, अपघाताला 1 महिना झाला आहे तरी महाराष्ट्राच्या मनातलं वादळ अजून संपलेलं नाहीये. कारण गेल्या 48 तासांत या अपघाताविषयी अशा काही गोष्टी समोर आल्या ज्याने या प्रकरणाचा खरा चेहरा समोर आणलाय. सगळ्यात आधी एक सरकारी रिपोर्ट आला ज्याने या विमान अपघाताविषयी 5 अशा भयानक गोष्टी सांगितल्या की ज्याने या अपघाताचा बेसच बदलून टाकला. कारण या अपघाती विमानाची जी निघण्याची वेळ होती ती वेळ बदलली. विमान ज्यावेळेस आपटलं ती वेळ बदलली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमान तिथे आदळलं नाही. हा धक्कादायक जो आहे तो त्याच्यामध्ये घटनाक्रम सांगितला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायलटचा एक असा पुरावा त्यांनी दिला या रिपोर्टमध्ये की ज्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीच होती. पण तेवढ्यात जय पवारांनी एक व्हिडिओ समोर आणला. या व्हिडिओने या प्रकरणाचं सत्य समोर आणलं आहे. टप्प्याटप्प्याने आपण माहिती उलगडतोय. लक्षात घ्या, गेल्या महिनाभरात जे तुम्ही ऐकलं होतं ते सगळं खोटं ठरलं आहे.
टीव्हीवर पाहिलेल्या बातम्या 100% खोट्या ठरल्यात, कारण आज जे समोर आलंय ते सगळं भयानक आहे. सगळ्यात आधी आपण त्या सरकारी रिपोर्टबद्दल जाणून घेऊया. कोणत्या 5 गोष्टी या रिपोर्टमध्ये समोर आल्या की ज्याने आत्तापर्यंतच्या टीव्हीवरच्या बातम्या खोट्या ठरवल्या? या रिपोर्टमधली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अपघाताची जागा बदलली. होय, हा अपघात जो आहे तो तिथे झालाच नाही असं सांगण्यात आलंय. आता अपघात मग नेमकं कुठे झाला, हा पहिला मुद्दा आपण समजून घेतोय आणि त्यानंतर जय पवारांनी कोणता व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या गेल्यात, काय आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी बाब उघड झाली ती CID तपासामध्ये 27 जानेवारीच्या रात्री काय झालं होतं हे सगळं चित्र पहिल्यांदा समोर आलं आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती घडली होती 27 जानेवारीला. 27 जानेवारीला याचा गेम प्लॅन शिजला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली. दादांना एक शेवटचा फोन आला आणि तो फोन कोणी केला होता आणि त्या फोनमुळेच हा सगळा प्लॅन झाला अशी धक्कादायक माहिती समोर आली. सगळी सविस्तर माहिती घेतोय. सुरुवात करूया या रिपोर्टमधल्या पहिल्या मुद्द्यापासून. या रिपोर्टमधील पहिली आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघाताची जागा. आजवर आपल्याला सांगण्यात आलं की विमान रनवेच्या जवळ कोसळलं, पण रिपोर्टनुसार विमान तिथे धडकलंच नाही. धावपट्टीपासून 50 मीटर लांब एका वेगळ्याच ठिकाणी विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी मोठ्या झाडांमध्ये अडकलं होतं. तिथेच त्याचे तुकडे झाले आणि मग त्याने पेट घेतला. म्हणजे ज्या जागेचा कचरा आपल्याला टीव्हीवर दाखवला गेला ती मूळ अपघाताची जागा नव्हतीच. ही जागा बदलल्याची माहिती समोर येत असतानाच अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी एक व्हिडिओ समोर आणला आहे. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. स्वतःच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जय पवारांनी अहोरात्र कष्ट उपसले आणि असा पुरावा शोधला जो आता CIDसाठी सर्वात महत्त्वाचा आधार ठरलाय. या व्हिडिओमध्ये एक असं वजनदार नाव समोर आलंय जो माणूस दादांच्या अगदी जवळचा मानला जात होता, जो मास्टरमाइंड आजवर पडद्यामागे राहून सूत्र हलवत होता. त्याचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. पण हा कट नेमका शिजला कुठे? CIDच्या तपासात समोर आला आहे की या सगळ्याची सुरुवात 28 जानेवारीला नाही तर 27 जानेवारीच्या त्या काळ्या रात्री झाली होती. खरा प्लॅन 27लाच तयार झाला होता. त्या रात्री दादा मुंबईतील देवगिरी बंगल्यावर होते. त्यांनी गाडीनं साताऱ्याला जाण्याचे सर्व नियोजन पूर्ण केले होते. पहाटे 5 वाजता निघायचं ठरलं होतं. गाडीत इंधन भरून तयार होती. पण रात्री 10 वाजता दादांना एक फोन आला आणि तिथूनच खेळ बदलला. तो फोन कोणाचा होता हे आजही एक मोठं रहस्य आहे. पण त्या फोननंतर दादा कमालीचे अस्वस्थ झाले होते. नेमकं याच वेळी रिपोर्टमधली दुसरी महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे पायलटची अवस्था. असा आरोप झाला होता की मुख्य वैमानिक नशेत होता, पण सरकारी रिपोर्टने स्पष्ट केलंय की दोन्ही पायलट्सची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट नेगेटिव्ह होती. कॅप्टन सुमित यांनी 34 तास विश्रांती घेतली होती. म्हणजे पायलट शुद्धीवर होते आणि तांत्रिकदृष्ट्या विमानही ओके होतं. मग तरीही अपघात का झाला याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा 27च्या रात्रीकडे जावं लागेल. दादांना रस्ते प्रवासाऐवजी विमानाने जाण्यास भाग पाडलं गेलं कारण मंत्रालयातील एका विशिष्ट फाईलवर सही होणं बाकी होतं. ती फाईल जाणीवपूर्वक अडकवून ठेवली गेली होती. मध्यरात्री मंत्रालयात चेहरा झाकलेली एक आकृती CCTVमध्ये कैद झाली आहे, जी काहीतरी शोधत होती. पहाटे 4 वाजेपर्यंत दादांना त्या फाईलसाठी थांबवण्यात आलं, जेणेकरून त्यांचा रस्ते प्रवासाचा मुहूर्त चुकावा आणि त्यांना नाईलाजाने विमान निवडावं लागावं. जेव्हा दादा फाईलवर सही करत होते तेव्हा तिकडे विमानतळावर काय घडत होतं? जय पवारांनी जो पुरावा दिला आहे त्यात VSR कंपनीचा मालक स्वतः विमानाच्या कॉकपिटमध्ये संशयास्पदरित्या झोपलेला किंवा काहीतरी हालचाली करताना आढळला आहे. रिपोर्टमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की विमान निघण्याची आणि क्रॅश होण्याची वेळ आजवर सांगितल्या गेलेल्या वेळेपेक्षा वेगळीच होती. 8:31 पायलटने जेव्हा व्हिजिबिलिटी विचारली तेव्हा ती फक्त 3 किलोमीटर होती. नियम 5 किलोमीटरचा असतानाही विमान उतरवण्याचा अट्टहास का केला गेला? कोणाचा दबाव होता? तपासात रमेश नावाच्या एका तंत्रज्ञाचं नाव समोर आलं आहे, ज्याने त्या रात्री विमानाभोवती संशयास्पद हालचाली केल्या होत्या. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत जाणीवपूर्वक बिघाड केल्याचा संशय आता बळावला आहे. ब्लॅक बॉक्समधील शेवटचे शब्द ओ शिट हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे नव्हते, तर शेवटच्या क्षणी विमानाने दिलेला दगा हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग होता. आज जय पवारांच्या त्या व्हिडिओमुळे आणि 27 तारखेच्या मिनिटाच्या अपडेटमुळे तो मास्टरमाइंड उघडा पडला आहे. जो माणूस दादांच्या सावलीसारखा सोबत असायचा त्यानेच सत्तेच्या हव्यासापोटी हा घातपात घडवून आणल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. 28 जानेवारीला अचानक झालेला अपघात होता. त्या अपघाताने महाराष्ट्र संपूर्णपणे हादरला होता. पण आता जे सत्य समोर आले ते काळजाचं थरकाप उडवणार आहे. महिनाभरात आपण जेवढं काही टीव्हीवर पाहिलं, जे ऐकलं ते कदाचित पूर्ण सत्य नव्हतं. आज जेव्हा जय पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला तेव्हा वाटलं की सत्तेच्या या खेळात माणुसकी इतकी कशी काय स्वस्त झाली.
दादांसारखा माणूस खरंच षडयंत्राला बळी पडला असेल का, आणि खरंच याच्यामध्ये मास्टर माइंड कुणी असेल का, हे सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. आता प्रेक्षकांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला खरंच वाटतं का की हा अहवाल खरा आहे का? एकतर अनुभवी पायलट इतकं हायटेक विमान अचानक झाडाझुडपात कसं काय अडकून पडलं? रिपोर्टमध्ये म्हटलं की अपघाताची जागा बदलली. मग टी व्हीवर जो ढिगारा दाखवला ते नेमकं कोणाचा होता? जनतेची दिशाभूल केली जात होती का? तुम्हाला काय वाटतं? यामागे कुणीतरी जवळचा माणूस असू शकतो का? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आज महाराष्ट्र शांत राहून चालणार नाही. आता येऊया त्या मुख्य मुद्द्याकडे. 27 जानेवारीची ती रात्र. देवगिरी बंगला. दादा गाडीने जाणार होते. मग अचानक 10 वाजता कोणाचा फोन आला. त्याचा पूर्ण प्लॅन बदलला. त्या फोननं त्यांना अस्वस्थ केलं. हे सगळं इतकं ठरवून केलं गेलं होतं की दादा ज्या विमानाने प्रवास केल्याशिवाय त्यांना पर्यायच उरला नाही. हा अपघात नसून हा एक रचलेला सापळा होता की काय, असं आता स्पष्ट होत झालंय, असं लोक बोलू लागले. जय पवारांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. शांत राहून त्यांनी पुरावा शोधला. सत्य जास्त काळ लपत नाही. आज ना उद्या ते सगळं भांडं फुटणारच होतं.